हॅलो. थोडं मनातलं अगदी 5च मिनटं. गेले काही दिवस मी आपल्याला वेगवेगळ्या लिंक शेअर करते. आनंदाची गोष्ट आपल्याला पोहोचलीच असेल की मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे, ज्यामध्ये माझ्या ज्वेलरीच्या बिझनेसचं प्रमोशन, त्याचबरोबर माझ्या उद्योजक मित्रमैत्रिणींचं प्रमोशन करण्यासाठी मी हे चॅनल सुरू केलं आहे. मी 2005मध्ये गव्हर्नमेंटच्या एका प्रोजेक्टमध्ये NGOच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण तज्ज्ञ म्हणून काम करत होते आणि त्या टायमिंगला जवळजवळ खूप सारे 350च्या आसपास आम्ही बचत गट तयार केले होते आणि ह्या बचत गटाच्या माध्यमातून खूप साऱ्या महिलांना आम्ही ट्रेनिंग देऊन अगदी चांगल्या पद्धतीने, जसं गांडूळ खत आहे, फिनाईलसुद्धा, अगरबत्ती, मेणबत्ती अशा बऱ्याचशा गोष्टी, पापड, लोणचे, मसाले अशा आमच्या महिला बनवत होत्या. आणि जेव्हा आम्ही आमचा प्रोजेक्ट सुरू होता त्या टायमिंगला आपल्या महिलांचं काम खूप सुंदर सुरू होतं. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही लॉंग स्टॉलसाठी सुद्धा जायचो. एक टाईम असा होता की LNTला आम्ही स्टॉल लावलेला आणि अगदी 2 ते 3 तासामध्ये आमचा 22,000चा सेल झाला होता. सो एक अंदाज घ्यायला गेला, जेव्हा आम्ही या प्रोजेक्टमधनं बाहेर पडलो, बंद झालं, त्यानंतर महिला उद्योजकांचं कामसुद्धा जेवढं आमच्या अपेक्षेमध्ये होतं तेवढा सुरू नाही राहिलं. आताच मी माझं ज्वेलरीचं दुकान सुरू केलं. त्या ज्वेलरीच्या दुकानामध्ये माझा अनुभव होता की पहिली 2 वर्ष माझं दुकान खूप सुंदर चाललं आणि त्यानंतर कसं असतं, प्रत्येक वेळी नवीन कस्टमर हवा असतो आणि आपण थोडं बॅकवर्ड एरियामध्ये राहतो, त्यामुळे आपल्याला पुन्हा तेच कस्टमर मिळणं कठीण आहे. कारण माझी ज्वेलरीसुद्धा क्वालिटीची आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा घेण्याची गरज नाही आणि नवनवीन कस्टमर आपल्या आजूबाजूच्या एरियात आपल्याला मिळतीलच असं नाही. त्यामुळे एक छोटासा गॅप आपल्या उद्योगाला येतो आणि तेच आपल्याला मोटिवेट करण्यासाठी पुरेसं असतं. आत्ता गेली 2 वर्ष मी रिलायन्सला जेव्हा मॉलमध्ये स्टॉल लावते तेव्हा माझं लक्षात आलं की मला रेग्युलरली नवीन कस्टमर मिळतात आहे आणि माझा सेल चांगला होतो आहे आणि त्याचमुळे मला एक मोटिवेशन मिळालं. परंतु एक जर विचार केला तर माझे जे आजूबाजूचे लोक आहेत तर त्यांच्या उद्योगालासुद्धा प्रमोट करण्याची गरज आहे का? आणि यासाठी विचार करून जर ऑब्झर्वेशन केलं, लॉकडाऊनमध्ये खूप सारे उद्योजक अगदी मोठ्या लेवलपर्यंत पोहोचले. हे मोठ्या लेवलपर्यंत का पोहोचले? तर त्यांना यूट्यूबची सोबत मिळाली आणि तोच विचार करून मी सुद्धा विचार केला की आपणसुद्धा आपल्या सगळ्या उद्योजकांचं मिळून एक यूट्यूब चॅनल सुरू करूयात आणि त्याला प्रमोट करण्यासाठी प्रयत्न करूयात. आणि यासाठी गेले काही दिवस, एक 10 दिवस झाले असतील, मी आपल्याला वारंवार लिंक शेअर करते. तर या लिंकच्या माध्यमातून मला आपल्याला माझ्या आजूबाजूच्या लोकांचे असलेले उद्योग आपल्यापर्यंत पोचवायचे आहेत. म्हणजे आपल्याकडे पहिलं तर माझ्याकडे खूप महिला वर्ग आहे ज्यांच्यापर्यंत मी लिंक रेग्युलर शेअर करते, जे माझे रिलायन्सचेच कस्टमर आहेत. त्यानंतर बराचसा शेतकरी वर्ग आहे. आपल्याला गांडूळ खतासारख्या गोष्टींची आवश्यकता लागत असते. मी पालघरच्या आजूबाजूला खूप ठिकाणी व्हिजिट केल्या जिथे गांडूळ खत खूप कमी प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतं. नॉर्मली इथल्या दुकानांमध्ये विचारलं तर कृषी दुकानांमध्येही अवेलेबल नसतं. किंवा एक माझ्या शॉपमध्ये मी जात्यावरच्या डाळीसुद्धा ठेवत असते. जात्यावरच्या डाळी, कमी पॉलिशचा तांदूळ वगैरे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या रेग्युलरली आपल्या घरामध्ये आपल्याला डाळी वगैरे लागत असतात. तर मग ह्या गोष्टींचं महत्त्व आणि ह्या गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. तर या चॅनलला किंवा माझ्या उद्योगाला, माझ्या उद्योजक मित्रमैत्रिणींना त्यांच्या उद्योगामध्ये वाढ करण्यासाठी आपली मदत हवी. मग आपण मदत कशी करू शकता? असं नाही की आपण खरेदीच केलं पाहिजे, कारण शेतकरी आहेत, शेतकऱ्याच्या घरामध्ये तांदूळ असतातच, त्यामुळे तांदूळची आवश्यकता नाही आहे. बरेच जण कडधान्य वगैरे घरी पिकवतात, डाळी घरी करतात, त्यांना आवश्यकता नाही आहे. पण असे खूप सारे लोक आहेत की ज्यांना गावाकडचं, जात्यावरचं, अनपॉलिश किंवा पौष्टिक लाडू, बऱ्याचशा गोष्टी, प्लॅस्टिकला लाकडी ट्रे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी लोकांना हव्या असतात. मग माझ्या फ्रेंड सर्कलची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवली तर मग मी ती त्या कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठीच हे चॅनल सुरू केले. आता ह्या चॅनलसाठी तुम्ही फक्त खरेदी करून मला मदत करू शकतात असं नाही. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून, यूट्यूब आमच्या चॅनलला प्रमोट करण्यासाठी त्यांचा काही क्रायटेरिया आहे, तो पूर्ण करण्यासाठी मला आपली मदत पाहिजे. मग आता त्यामध्ये काय आहे तर मला सबस्क्रायबर वाढवणं गरजेचं आहे, लाईक वाढवणं, त्यानंतर व्ह्यूज वाढवणं हे गरजेचं आहे. ह्या गोष्टी तर ॲटोमॅटिकली होतच असतात समोर दिसल्यानंतर. पण बऱ्याच
वेळा एक महत्त्वाची गोष्ट राहते, ती म्हणजे वॉच टाईम वाढवणं. आणि वॉच टाईम वाढवण्यासाठी व्हिडिओज व्यवस्थित पाहिल्या गेल्या पाहिजेत आणि त्यामुळेच आमचा वॉच टाईम वाढणार आहे. मग आपल्या ट्रॅव्हलिंगच्या टायमिंगमध्ये किंवा काही शेतकरी आहेत, त्यांना गरज नाही आहे, पण त्यांची मुलं असतील किंवा अजून कोणी असतील, मग आमच्या लिंक किंवा काम करणाऱ्या महिला आहेत, महिला पुरुष आहेत आणि त्यांना वेळ नाही आहे, मग त्यांना पौष्टिक लाडूची आवश्यकता आहे, मग त्या लिंक आपण त्यांना शेअर करू शकतो का? किंवा ट्रॅव्हलिंगचा टाईम आपल्याला 5 मिनिटाचा मिळाला तर त्या 5 मिनिटामध्ये जर पाहायला गेलं तर व्हिडिओज फक्त 5 मिनिटापर्यंतच्याच असतात. सो आपण या पद्धतीने आमची मदत करू शकता का? तर मी त्यासाठी आपल्याला आवाहन करेन की आपण आम्हाला आमच्या चॅनलला वाढवण्यासाठी, त्याची ग्रोथ करण्यासाठी आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब तसंच आमचा वॉच टाईम वाढवण्यासाठी मदत करा. थँक्यू.